नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 लांब नद्या, अगदी थोडक्यात पण खूप माहितीपूर्ण पद्धतीने. 5व्या क्रमांकावर वर्धा नदी, सुमारे 528 किमी लांब, मध्य प्रदेशातून उगम घेते आणि वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांतून वाहत गोदावरीमध्ये मिळते. चौथी तापी नदी, 724 किमीचा प्रवास, मध्य प्रदेशातील मुलतईपासून सुरू होते, महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतून वाहते आणि अरबी समुद्रात मिळते. तिसरी कृष्णा नदी, सुमारे 1400 किमी लांब, उगम महाबळेश्वर, सातारा सांगलीतून पुढे कर्नाटकात झेप घेते, दक्षिण भारताची एक महत्त्वाची नदी. दुसरी भीमा नदी, लांबी 861 किमी, जन्म भीमाशंकर, पुणे जिल्हा. ही नदी पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतून वाहते आणि ती कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आणि या भागांची खरी जीवनदायिनी. आणि पहिली गोदावरी नदी, महाराष्ट्राची सर्वात लांब नदी, 1465 किमी, उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा. नाशिक, नांदेड, परभणीसह अनेक जिल्ह्यांतून वाहते आणि म्हणूनच ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. कसा वाटला हा जलप्रवास? अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.